नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता प्रतिमा शुद्धीवर आलेली असते आणि त्यानंतर सायलीने दाखवलेला महिपतचा फोटो पाहून ती अजूनच घाबरलेली असते. त्यामुळे सायली, अर्जुन, रविराज आता सगळेच विचारात पडलेले असतात की प्रतिमा महिपतला पाहून इतकी का घाबरतीये? महिपतचा या सगळ्याशी काय संबंध असेल? तर सायली बोलते की कदाचित प्रतिमा आत्या महिपतला ओळखत असतील का? त्याचा या सगळ्याशी काही संबंध असेल का? आणि म्हणूनच त्या त्याला पाहून घाबरत असतील का? तर त्यामुळे रविराज आणि अर्जुन दोघेही मात्र गोंधळून जातात आणि विचारात पडतात. तेवढ्यात रविराज बोलतो, पण प्रतिमाने तर कधीच महिपतला पाहिलेलं नाही. ती त्याला कधी देखील भेटलेली सुद्धा नाही. मग या सगळ्याशी त्याचा काय संबंध असेल? तर तेवढ्यातच अर्जुन प्रतिमाला काही आठवून देण्यासाठी सांगतो की प्रतिमा आत्या की नीट आठव तू. अगं, हा तोच माणूस आहे की ज्याच्या मुलीने खून केला होता आणि त्याचा आरोप मधुभाऊंवर लावला होता आणि त्यानंतर त्यांच्यामुळेच मधुभाऊ जेलमध्ये गेले होते. तुला काही आठवतंय का या माणसाबद्दल? हा तोच माणूस आहे. काही आठवतंय का तुला? तर आता सायली आणि रविराज देखील प्रतिमाला विचारत असतात की तुला काही आठवतंय का या महिपतबद्दल वगैरे. पण खरं तर प्रतिमाला त्यांच्या ॲक्सिडेंट शिवाय काही एक आठवत नसतं आणि आता तिला परत एकदा ते भास व्हायला लागतात ॲक्सिडेंटचे आणि तो ॲक्सिडेंटच्या त्या भासांमध्ये तिला सगळं काही पुसटचं दिसत असतं. हा नक्की महिपत आहे किंवा यानेच आपल्याला इजा पोहोचवली आहे असं मात्र तिला काही एक आठवत नसतं. ती खूप घाबरून गेलेली असते आणि ती फक्त काय बोलावं तिला तेही सुचत नसतं. ती फक्त तो ॲक्सिडंट इतकंच काहीतरी सांगू शकत असते आता अर्जुन, सायली आणि रविराजला. आता ॲक्सिडंटचं नाव ऐकल्यानंतर मात्र हे सगळेच जण खूप गोंधळून जातात की ॲक्सिडंट नक्की प्रतिमा कुठल्या ॲक्सिडंटबद्दल बोलतीये? तेव्हा रविराज प्रतिमाला विचारतो की प्रतिमा कुठल्या ॲक्सिडंटबद्दल बोलतीयेस तू? म्हणजे तू अलिबागला असताना तुझा ॲक्सिडंट वगैरे झाला होता का परत? तुझ्या चेहऱ्यावर ज्या भाजल्याच्या खुणा होत्या त्या खुणा त्या ॲक्सिडंटच्या होत्या का? तुला काही आठवतंय का त्या ॲक्सिडंटबद्दल? पण खरं तर प्रतिमाला मात्र त्या ॲक्सिडंटविषयी काही एक आठवत नसतं आणि तो ॲक्सिडंट झाला तेव्हा तिच्यासोबत तन्वी आणि रविराज होता हे देखील तिला आठवत नसतं. तिला फक्त आपला ॲक्सिडंट झाला होता आणि कोणीतरी आपल्याला इजा पोहोचवली होती एवढंच काहीसं तिला आठवत असतं, पण बाकी मात्र काही एक तिला आठवत नसतं. तर आता सगळेच जण तिला महिपतबद्दल विचारत असतात आणि काही आठवतंय का विचारत असतात. पण खरं तर प्रतिमाला काहीच आठवत नसतं. तेव्हा प्रतिमा सांगते की मला इतकं काही आठवत नाहीये. मला सगळं काही पुसटसं दिसतंय. त्यामुळे मला काही सांगता येत नाहीये की नक्की काय झालं होतं, कुठला ॲक्सिडेंट झाला होता वगैरे. त्यावर सायली बोलते की रविराज काका कदाचित प्रतिमा आत्या तुमच्या ॲक्सिडेंटबद्दलच बोलत असतील की ज्यामध्ये तुम्ही आणि तन्वी देखील त्यांच्या सोबत होतात. पण प्रतिमाला मात्र त्या ॲक्सिडेंटबद्दल काहीच आठवत नसतं. आता प्रतिमाला त्रास होत असतो त्यामुळे तिला पुढे कोणीही काही विचारत नाही आणि सायली आता प्रतिमाला आराम करायला सांगते. रविराज देखील प्रतिमाला आराम करायला सांगतो आणि कसलाही विचार न करायला सांगतो. पण महिपतचं नाव ऐकल्यामुळे हे सगळेच जण खूप आश्चर्यचकित झालेले असतात. तर रविराज मात्र खूप गोंधळून गेलेला असतो. तेव्हा सायली त्याला सांगते की कदाचित प्रतिमा आत्या तुमच्या ॲक्सिडेंटबद्दलच बोलत असतील. तुमचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर तुम्हाला तन्वी आणि प्रतिमा आत्या दोघीही तिथे सापडल्या नव्हत्या. कदाचित त्या तिथून निघून गेल्या असतील का? किंवा मग त्यांना दुसरं कोणीतरी घेऊन गेलं असेल, असं काही झालं असेल का? त्यावर रविराजही गोंधळून जातो. तितक्यातच अर्जुन त्याला विचारतो की सिनियर, तू त्या सगळ्या अपघाताचे डिटेल्स, फाईल्स वगैरे सगळं काही जपून ठेवलेलं आहे ना? तेव्हा रविराज सांगतो की हो, ते सगळं काही मी एक एक बारीक गोष्ट त्या अपघाताबद्दलची आजपर्यंत जपून ठेवलेली आहे. थांब, मी त्या फाईल सगळ्या घेऊन येतो. पण तेवढ्यातच रविराजला काहीतरी आठवतं आणि रविराज थांबतो व बोलतो की या सगळ्याशी जर त्या महिपतचा काही संबंध असेल, त्याने जर हा अपघात घडवून आणला असेल, मग मात्र मला जेलमध्ये जावं लागलं तरीही चालेल.
पण मग त्या महिपतचा गळा मात्र मीच घोटणार आहे. आणि आता रविराज खूप जास्त चिडलेला असतो महिपतवर. तर इकडे तन्वी लोखंडेंच्या फोनची वाट पाहत स्वतः चिडचिड करत बडबड करत असते की अजून कसा फोन केला नाही त्या मैनाने, इतका वेळात तर फोन करायला पाहिजे होता, मला आता टेन्शन येतंय. आणि न राहून तन्वी आता सदाशिवला फोन करते. तर सदाशिव सांगतो मैनाला की तन्वीचा फोन आलाय आणि फोन उचलतो. तर मैना त्याला सांगते की फोन स्पीकरवर टाका, मला पण ऐकायचंय ती काय बोलतीये ते. आणि त्यानंतर सदाशिव तो फोन स्पीकरवर टाकतो. तर मैना आणि सदाशिव तन्वीला विचारतात की हां बोल, काय म्हणतेस तू. त्यावर तन्वी चिडते व बोलते की मी काय म्हणणार आहे, तुम्हीच म्हणणार आहात ना, तुम्ही काय म्हणताय ते सांगा मला. त्यावर आता हे दोघेही मात्र गप्प असतात. त्यावर तन्वी विचारते की मी सांगितल्याप्रमाणे अर्जुन सुभेदार आला होता का तुमच्याकडे, काय सांगितलं तुम्ही त्याला. त्यावर आता मैनावती आणि सदाशिव तन्वीला सांगतात की हो, अर्जुन सुभेदार इथे आले होते आणि तू जसं सांगितलं होतं ना तसंच सांगितलं आम्ही सगळं त्याला. आणि त्या महिपत शिखरेचं त्याचं नाव देखील सांगितलं आम्ही अर्जुनला. आणि त्याला मात्र हे सगळं खरं वाटलंय, अगदी खरं वाटेल असंच सांगितलंय आम्ही त्याला. त्यावर तन्वी बोलते की हो, मग हेच तुम्हाला मला फोन करून सांगायला काय झालं होतं. इकडे किती वेळची मी तुमच्या फोनची वाट पाहत उभी आहे, तुम्हाला कळत नाहीये का मला किती टेन्शन आलं होतं ते. त्यावर मैनावती बोलते की अगं पण तुझा नंबरच आमच्याकडे सेव्ह नव्हता, मग कसं काय बरं तुला आम्ही फोन करणार होतो. त्यावर तन्वीच्या लक्षात येतं की तन्वीने तिच्या मोबाईलवरनं आधी तिच्या मैनावतीच्या घरी चोरी झाली आहे हे खोटं सांगायला फोन केला होता. पण तन्वीचं तिची चूक लक्षात येते आणि ती बोलते की हो हो ठीक आहे, काही हरकत नाही, पण मग आता हा नंबर सेव्ह करून ठेवा आणि यापुढे काही झालं तर मला लगेचच फोन करत राहा म्हणून. तर तेवढ्यातच मैनावती बोलते की ते एक काम होतं, काही थोडं वाण्याचं सामान आणायचं होतं, पण आधीचे उधारी दिल्याशिवाय तो काही परत सामान देत नाहीये आम्हाला. त्यावर तन्वी बोलते की हो, आलं आलं लक्षात, पाठवते मी तुम्हाला पैसे, आणि फोन ठेवून देते. आता मात्र सदाशिव आणि मैनावती खूप खुश असतात परत पैसे मिळणार म्हणल्यावर. आणि मैनावती लगेच सदाशिवला बोलते कसं आहे मग, काढले की नाही पैसे तिच्याकडनं, आता असेच तिच्याकडनं पैसे काढत राहूयात आपण. तर तन्वी मात्र इकडे विचार करत असते की ही मैनावती मात्र सारखी असंच वागत असते आणि त्यावरून सिद्ध करून देत असते की ही माझीच आई आहे. पण जाऊ देत, आज त्यांच्याचमुळे मला फायदा झालाय म्हणून. तर इकडे सचिन आणि समीरा तो फुलांचा हार घेण्यासाठी बाहेर आलेले असतात. आणि तेवढ्यातच समीरा त्याला बोलत असते की किती छान झालं ना सर्व पूजा वगैरे. आणि तेवढ्यातच सचिन त्याचा मोबाईल चेक करतो तर अस्मिताचे खूप सारे मेसेजेस आणि कॉल्स त्याला येऊन गेलेले असतात. आणि अस्मिताने त्याला मेसेज केलेला असतो की अस्मिता दिल्लीला येते म्हणून. आणि हे पाहिल्यानंतर तर सचिन मात्र खूप जास्त घाबरून जातो आणि आता तो समीराला सांगतो की मला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. त्यावर समीरा मात्र त्याला सांगते की अरे पण आपण तर इथे पूजा करायला आलोय ना, आणि पूजा अशी अर्धवट टाकून वगैरे आपण कसं काय जाऊ शकतोस तू, तू पूजा झाल्यावर जा ना तुझं काम करायला. पण सचिन मात्र काही ऐकत नाही आणि तिला सांगतो की नाही नाही, खूप अर्जंट आहे, मी तुझ्यासाठी माझं सगळं काम वगैरे ऑफिसचं मागे ठेवून आलो होतो की नाही, पण अगं एक टेक्निकल प्रॉब्लेम झालाय ऑफिसमध्ये आणि त्यामुळे मला अर्जंटली जावंच लागणार आहे. आणि असं बोलून तो समीराचं काही एक न ऐकता लगेचच रिक्षामध्ये बसतो आणि जायला निघतो. तर समीरा मात्र विचारात पडलेली असते की हा असं का वागतोय. तिकडे प्रतिमासाठी आता सुमनने टोमॅटोचं सूप बनवून आणलेलं असतं. ती प्रतिमाला सूप देते व बोलते की वहिनी हे टोमॅटोचं सूप घ्या, तुम्हाला आवडतं ना म्हणून बनवलंय, तुमच्यासाठी काही दुसरं खायला वगैरे आणू का, दही भात वगैरे काही आणू का. त्यावर प्रतिमा सांगते की नको, माझं काही एक खाण्याची अजिबातही इच्छा नाहीये. तेवढ्यात अर्जुन सायलीला खुणावतो की बाहेर चल म्हणून. आणि सायली आणि अर्जुन आता हॉलमध्ये येतात. त्यावर सायली अर्जुनला विचारते की काय बोलायचं होतं तुम्हाला, तुम्ही मला असं हॉलमध्ये का बोलावून घेतलं. त्यावर अर्जुन बोलतो की मला महिपत विषयी बोलायचंय, आपण प्रतिमा आत्यासमोर महिपत विषयी काही न बोललेलंच जास्त बरं राहील. अगं मी आज मधुभाऊंकडे गेलो होतो आणि त्यांना मी तुझा हा लहानपणीचा फोटो दाखवला.
तेव्हा मधुभाऊंनी मला सांगितलं की हा फोटो तर तुझा नाहीच आहे. त्यावर सायली देखील आश्चर्यचकित होते व बोलते की पण हे कसं शक्य आहे? माझ्या गाठोड्यामध्ये तर हाच फोटो होता. त्यावर अर्जुन विचारतो की हो, पण दुसरं कोणी तुझ्या गाठोड्यातला फोटो वगैरे बदलला असेल का? दुसरं कोणी तुझ्या गाठोड्याला हात लावला असेल का? त्यावर सायली सांगते की नाही, हे सगळे गाठोडे तर मधुभाऊंच्या कपाटामध्ये असायचे आणि कोणी देखील मधुभाऊंच्या कपाटाला हात लावत नव्हतं. मग हे कसं शक्य आहे? त्यावर अर्जुन विचारतो की तो विलास, तो महिपतचा माणूस आहे ना, कदाचित त्याने केलं असेल का हे? त्यावर सायली सांगते की माझ्या गाठोड्याशी त्याचा काय बरं संबंध? तो तर फक्त मधुभाऊंना आश्रम विकण्यासाठी फोर्स करत होता. बाकी त्याचा काही एक संबंध नाही या सगळ्याशी. त्यावर अर्जुन सांगतो की मी त्या बाईला परत एकदा भेटलो आणि लोखंडेंकडे सुद्धा आपण गेलो होतो, तर त्यांनी सुद्धा महिपतचंच नाव घेतलं. या सगळ्याशी महिपतचं काहीतरी कनेक्शन आहे. आणि तेवढ्यातच सुमन तिथे येते आणि हे दोघे महिपतबद्दल बोलत आहेत हे तिच्या लक्षात येतं आणि त्यामुळे तर ती अजूनच घाबरून जाते आणि विचार करत असते की हे दोघे महिपतबद्दल नक्की काय बोलत असतील. कदाचित यांची आणि महिपतची मैत्री आहे हे तर यांना समजलेलं नसेल ना. आता सुमन हाच विचार करत असते. तेवढ्यातच अर्जुन आणि सायलीचं सुमनकडे लक्ष जातं आणि त्यानंतर सायली तिला विचारते की प्रतिमा आत्यांनी सूप पिलं का? तर इकडे सचिन असा अचानक निघून गेल्यामुळे समीरा मात्र खूप शॉक झालेली असते. ती फारच दुःखात गेलेली असते. तर महिपत तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा समीरा सांगते की या सचिनने मला खूप हर्ट केलंय. त्यावर महिपत विचारतो की अगं मला समजेल असं काहीतरी बोल ना. त्यावर समीरा सांगते की या सचिनने मला खूप जास्त दुखावलंय. तर इकडे अस्मिता आता सचिन ज्या हॉटेलमध्ये थांबलेला असतो त्या हॉटेलमध्ये पोहोचलेली असते आणि सचिनचा रूम नंबर माहीत करून घेऊन आता ती तिथपर्यंत पोहोचलेली असते आणि दार वाजवत असते. पण कोणीच मात्र दार उघडत नसतं. आता मात्र अस्मिता विचारात पडते की सचिन तर याच हॉटेलमध्ये थांबलाय, मग हा दार का उघडत नाहीये? कदाचित आतमध्ये कोणी नसेल का? आणि ती घाबरून आता खूप जोरजोरात दार वाजवत असते आणि तिच्या डोक्यात आता हाच विचार सुरू असतो की सचिन इथे नाहीये, याचा अर्थ सचिन पनवेलमध्येच आहे. मी सचिनलाच पाहिलं होतं. तर समीरा इकडे महिपतला सांगत असते की त्या सचिनवर मी आता खरंच प्रेम करायला लागले होते. आजपर्यंत मी कोणावरही प्रेम केलं नाही, पण मी सचिनवर खरंच प्रेम करायला लागले होते आणि तो मात्र आता असं मला सोडून गेलाय. त्यावर महिपत बोलतो की अगं सोडून गेलाय म्हणजे नक्की काय? येईलच तो परत. तर इकडे अस्मिता मात्र घाबरून दार वाजवत असते आणि तेवढ्यातच सचिन दार उघडतो. आता सचिनला समोर पाहिल्यानंतर अस्मिताला थोडंसं हायसं वाटतं, पण अस्मिता त्याला ओरडते की इतका वेळचं दार वाजवते मी, तू काय करत होतास? इतका उशीर केलास दार उघडायला? त्यावर सचिन तिला सांगतो की अगं मी तर झोपलो होतो आणि तू खरंच आलीस. मला तर वाटलं होतं की तू नाही येणार, पण तू तर खरंच आली आहेस. तर समीरा इकडे महिपतला सांगत असते की तो सचिन काही आता परत येत नसतो. त्याचं सामान वगैरे काहीच नाहीये इथं. तो त्याची बॅग भरून सगळं सामान वगैरे सगळं काही इथून घेऊन गेलाय आणि त्याने खूप जास्त दुखावलंय मला. आणि आता समीरा रडत असते. त्यामुळे आता हा महिपत सुद्धा विचारात पडलेला असतो आणि त्याला देखील खूप वाईट वाटत असतं. त्यावर महिपत तिला बोलतो की तो कॉलेजमधला कोण? त्याने तर तुझ्यासाठी फासावर लटकला तो, तरी देखील तुला रडायला आलं नाही. त्या एकासोबत तर तुझा साखरपुडा होता होता मोडला, त्याच्यासाठी सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं नाहीये आणि या दीक्षितमुळे आज तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. मला मात्र हे अजिबातही पटलेलं नाहीये. मी पाहतोच त्या दीक्षितकडे वगैरे, पण त्याच्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय वगैरे तो आता समीराला विचारत असतो. त्यावर समीरा त्याला सांगते की त्याच्याशी ओळख करण्यामागे माझा एक हेतू होता. मला हा देश सोडून परदेशात जायचं होतं, म्हणून मी त्याच्याशी ओळख वाढवत होते. तर इकडे आता अस्मिता आल्यानंतर
सचिन तिला विचारतो की तू काही घेणार आहेस का, तू जेवण वगैरे केलंयस का, की मी तुझ्यासाठी जेवण ऑर्डर करू. त्यावर अस्मिता सांगते की मी जेवण वगैरे करून आलंय, फ्लाईटमध्ये खाल्लंय मी. त्यावर सचिन बोलतो की ठीक आहे, मग मी तुझ्यासाठी आईस्क्रीम वगैरे ऑर्डर करतो. आणि तो लगेच हॉटेलमध्ये फोन करतो आणि ते दोघांसाठी आईस्क्रीम ऑर्डर करतो. आणि अस्मिताला असंच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की अस्मिता इथे आल्यामुळे तो खूप खुश झालाय वगैरे. तर समीरा आता महिपतला सांगत असते की मला त्या दोघांबद्दल काही एक प्रेम वाटत नव्हतं, पण मी या सचिनच्या खरंच प्रेमात पडले होते. माझा हेतू हाच होता की त्याच्याशी ओळख वाढवायची, त्याच्याशी लग्न करून हा देश कायमचं सोडून जायचं, म्हणजे माझं टेन्शन गेलं असतं. पण या सगळ्यामध्ये मी खरंच त्याच्या प्रेमात कधी पडले ते मलाच कळालं नाही. त्यावर महिपत सांगतो की त्या दीक्षितमुळे तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलंय आणि हे मला अजिबातही चालणार नाही. त्यावर समीरा सांगते की मी आता त्याला तो कुठेही असला तरी शोधून काढणार आहे. त्यावर महिपत सांगतो की नाही, आता त्याला तू नाही तर मी शोधणार आहे, आणि तो सापडल्यानंतर त्याने जर तुला खरंच फसवलं असेल तर त्याचे असे छोटे 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 तुकडे करून ना मी गिधाडांना खायला देणार आहे. तर इकडे अस्मिता तिथे रूममध्ये बसलेली असते आणि तेवढ्यातच तिच्याकडे तो हॉटेलचा पास तिच्या हाती लागतो आणि ती पाहते तर काय, तर सचिन फक्त तिच्या आधी 2 तास या हॉटेलमध्ये आलेला असतो. आणि ते पाहून तर अस्मिता खूप जास्त चिडते व सचिनला विचारते की मला एक सांग की तू आत्ता आज दिल्लीमध्ये आलायस, आज तू या हॉटेलमध्ये आलायस, हे बघ तुझा हॉटेलचा पास, यावरून तर असंच वाटतंय की तू आत्ता 2 तासापूर्वी या हॉटेलमध्ये दिल्लीमध्ये आलायस, कुठे होतास तू इतके दिवस. आता मात्र सचिन असं नाटक करत असतो की अगं तू माझ्यावर संशय घेतीयस का, आणि तू असा विचार देखील कसा काय करू शकतेस माझ्याबद्दल. त्यावर अस्मिता बोलते की मग मला एक्सप्लेन कर, नीट सांग की हे इथे तू 2 तासापूर्वी कसा आलायस. त्यावर सचिन सांगतो की अगं मी दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि तिथे काही मला ते कम्फर्टेबल नाही वाटलं, म्हणून मग मी आजच इकडे शिफ्ट झालो, मला टाइम भेटला म्हणून. तर अस्मिता सांगते की नाही रे, मी काय तुझ्यावर संशय वगैरे नाही घेते, पण मग मला मूड स्विंग्स होतात त्यामुळे होतं असं. त्यावर सचिन सांगतो की हो ठीक आहे, मी आहे आता तुझ्यासोबत. तर इकडे रात्री आता अर्जुन आणि सायली दोघेही विचार करत असतात की या महिपतला धडा शिकवला पाहिजे, आणि दोघेही एकदमच बोलतात महिपतला आता धडा शिकवलाच पाहिजे. त्यावर अर्जुन बोलतो की आपलं किती छान ट्युनिंग आहे ना. दोघेही एकदमच बोललो, मीही हाच विचार करत होतो. त्यावर सायली बोलते की नाही, अजिबात नाही, मी आधी बोलले आणि तुम्ही माझी नक्कल करत होतात म्हणून. तर आता दोघेही विचार करत असतात की महिपतला धडा तर शिकवायचा आहे, पण आता नक्की आपण कसं करणार, कसा त्याला धडा शिकवणार, या सगळ्याशी महिपतचा नक्की काय संबंध असणार आहे. तर सायली बोलते की त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण सरळ महिपतच्या घरी जाऊ आणि त्यालाच जाब विचारूयात की या सगळ्याशी त्याचा काय संबंध आहे. आता मात्र अर्जुन तिची नक्कल करतो आणि तिला बोलतो की हो हो, आपण लगेचच महिपतच्या घरी जाऊयात, मग महिपत असं आपल्यासाठी दार उघडेल आणि मग आपण आज जाऊन बसूयात आणि मग तो आपल्याला कॉफी ऑफर करेल. मग तू त्याला सांग की नाही नाही, मी फक्त आलं टाकलेला चहा घेते. मग तो आपल्यासाठी चहा कॉफी आणेल आणि चहा कॉफी पिऊन झाल्यानंतर मग तू त्याला विचार की महिपत भाऊजी, हा जो ॲक्सिडेंट झाला होता प्रतिमा त्यांचा, या सगळ्याशी तुमचा काय संबंध आहे बरं. तुमच्या मुलीला आम्ही जेलमध्ये पाठवलं, ती तिथेच मेली वगैरे, पण हे सगळं काही तुम्ही विसरून जा आणि आम्हाला खरं खरं सांगा आता या सगळ्याशी तुमचा काय संबंध आहे. आणि तो मात्र पोपटासारखं सगळं काही बोलून टाकेल. इतकं सोपं वाटतं का तुला. त्यावर सायली चिडते व बोलते की मग सरळ सांगा ना की महिपतच्या घरी जाऊन काही उपयोग होणार नाहीये म्हणून. मग आता पुढे काय करायचं नक्की आपण. आणि तेवढ्यातच सायलीला सुचतं की त्यांची काही देखील चूक नसताना महिपतने त्यांच्या घरावर दगडफेक केली होती, त्यांच्या गाडीच्या काचेवर लिहून त्यांनी धमकी दिली होती. त्यावर सायली सांगते की त्याने जर खरंच काही केलेलं असेल तर आपण देखील जर त्याला अशाच प्रकारे घाबरवायचा प्रयत्न केला तर तो आधी घाबरेल, नंतर आधी तो थोडासा गोंधळून जाणार, संतापणार आणि मग घाबरणार, आणि घाबरून मग तो त्याने जे काही पाप
गुन्हे केले आहेत तर तो स्वतःच कबूल करेल. आणि अर्जुनला आता तिची ही आयडिया पटलेली असते आणि अर्जुन बोलतो की काय आयडिया दिली आहेस तू, आपण आता असंच करूया. आणि यामुळे आपल्याला या सगळ्याशी महिपतचा काय संबंध आहे ते आपल्याला कळून जाईल. तर दोघेही आता प्लॅन करतात की महिपतने त्यांना ज्या प्रकारे घाबरवलं होतं त्याच प्रकारे आता ते महिपतकडनं सत्य काढून घेणार आहेत. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रात्रीच्या वेळेला सायली आणि अर्जुन महिपतच्या घराबाहेर आलेले असतात आणि महिपत घरातून बाहेर यायची वाट पाहत असतात. आता जसा महिपत घरातून बाहेर येतो तसं अर्जुन लगेच स्वतःला एका ब्लँकेटने कव्हर करतो आणि महिपत शेजारून जाताना त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी देतो. तर इकडे सचिन सोडून गेल्यामुळे ही समीरा मात्र खूप घाबरलेली असते आणि ही स्वतःचा हात वगैरे कापून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर महिपत फोनवर बोलत असताना अर्जुन तिथनं जातो आणि एक चिठ्ठी त्याच्या जवळ टाकतो. तर ती चिठ्ठी उघडून पाहतो महिपत, तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताबद्दल काही आठवतंय का? मला मात्र सगळं काही स्पष्ट आठवतंय. आणि त्याचमुळे आता महिपत ही या धमकीला खूप घाबरून जातो. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.